नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अतिशय खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी ही खायला सगळ्यांनाच आवडते, पण बनवताना थोडीशी झंझट वाटते. कारण अगोदर त्याला वाफवून घ्यावं लागतं, मग त्याला तळावं लागतं. प्रोसेस खूप मोठी होते. म्हणून आज मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीनं कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे आणि ती चवीला वाफवून घेतलेल्या कोथिंबीर वडी इतकी चविष्ट होते. चला तर मग वेळ न घालवता ही कोथिंबीर वडी कशी बनवायची ती पाहूयात. तर आता आपण कोथिंबीर वडीसाठी लागणारं एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इथं 3 हिरव्या मिरच्या तोडून घेतल्या आणि त्याच्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि 1 चिमूटभर ओवा टाकला आहे आणि 1 पोहे खायच्या चमच्याने जिरं टाकून आपण त्याला पाणी न घालता जाडसर असं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आणि ते वाटण तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीनं. तर आपलं वाटण तयार आहे. आता आपण कोथिंबीर वडी बनवायला सुरुवात करूया. त्याच्यासाठी कोणत्याही वाटीनं आपण स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून कोथिंबीर घ्यायची आहे. इथं मी 2 कप इतकी कोथिंबीर घेतली. कपामध्ये कपामध्ये घेताना दाबूनच मोजून घ्यायचं आहे. कोणत्या पण वाटीच्या साहाय्याने तुम्ही मोजून घेऊ शकता. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून मग त्याला बारीक चिरून घेतली. आता जेवढी आपण कोथिंबीर घेतली होती त्याच्या निम्म इथं आपण बेसन पीठ घ्यायचं आहे. कधीही कोथिंबीर वडी बनवताना मग ती कोणत्याही पद्धतीनं तुम्ही बनवत असाल तरीसुद्धा कोथिंबीरीचं प्रमाण हे पिठापेक्षा दुप्पट घ्यायचं. कारण जेवढं पीठ कमी तेवढी कोथिंबीर वडी जास्त चविष्ट लागते. तर आता 1 कप इतकं पीठ घेतलं होतं तर त्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पातळसर असा बॅटर तयार करून घ्यायचा आहे. मी तुम्हाला तर 1 कप पिठासाठी इथं तेवढंच पाणी वापरलं आहे, तेवढंच पाणी लागलं आहे आणि असा पातळसर असा बॅटर बनवून तयार झाला आहे. थोडं थोडं पाणी घालून असा एकदम पातळसर बॅटर तयार करून घ्यायचा आहे. आता बेसन पिठाचा बॅटर पण व्यवस्थित असा फेटून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आणि परत एखादा मिनटं व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असा पातळसर असा आपला बॅटर बनवून तयार झाला पाहिजे. तर आता ही वडी आपण थोडी वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत. नॉर्मली आपण जशी वडी उकडून घेतो तशा प्रकारे आपण उकडून घेणार नाही आहेत. तर गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे आणि 1 चमचाभर तेल टाकून त्याच्यामध्ये आपण जे हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं त्याला व्यवस्थित एखादा मिनटं आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता एखादा मिनटं व्यवस्थित असं वाटण तेलामध्ये परतून घेतलं की त्याच्यामध्ये आपण जी बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर होती ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर. इथं मी पोहे खायचे जे 2 चमचे असतात ते 2 चमचे तीळ टाकलेले आहेत आणि अर्धा चमचाभर इथं मी तांबड्या तिखटाचा वापर केलेला आहे. तीळ तुम्ही नंतरही वरून टाकू शकता, पण तसे ते तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते. अशा प्रकारे टाकले तर चव पण खूप छान लागते आणि वडीमध्ये खाताना तीळ लागतात आणि ते छान लागतं. तर व्यवस्थित असं 2 मिनटं आपण कोथिंबीरीला परतून घेणार आहोत. व्यवस्थित आपली कोथिंबीर परतून झाली. आता आपण मगाशी जो बेसन पिठाचा बॅटर तयार करून ठेवला होता तो बॅटर आपण थोडा थोडा करून ह्या कोथिंबीरीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनटं व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घेऊया. ह्याला 2 ते 3 मिनटं परतून घेतलं की आपलं कोथिंबीरीच्या वडीचं मिश्रण बनवून तयार होतं. आता तुम्ही बघू शकता मिश्रण फार घट्ट झालं आहे. अजून एखादा मिनटं आपण व्यवस्थित त्याला परतून घेऊया. आता मिश्रण पॅनला सोडायला लागले. आपले कोथिंबीरीचं मिश्रण बनवून तयार झालं आहे. आता आपण त्याला सेट करण्यासाठी ठेवून देऊया. तर ह्याला एकत्रितपणे मला व्यवस्थित परतून घ्यायला साधारणतः 4 मिनटं लागलेत. 4 मिनटामध्ये आपले कोथिंबीरीचं मिश्रण पूर्णपणे तयार आहे. इथं मी एक टीन घेतला आहे आणि त्याला खाली थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये आपण कोथिंबीरीचं जे मिश्रण आहे ते आपण सेट होण्यासाठी ठेवून देऊया. तुमच्याकडे कोणतेही ताट असेल ताटामध्ये तुम्ही हे मिश्रण सेट करू शकता. आणि जर अशा पद्धतीनं कोथिंबीर वडी बनवली तर वेळही कमी लागतो
आणि काहीतरी नवीन शॉर्टकट रेसिपी जर तुम्ही शोधत असाल, ती चवीला तितकीच छान लागेल, तर तुम्ही ही कोथिंबीर वगैरे नक्की ट्राय करू शकता. आता याला एका उलटण्याच्या साहाय्याने किंवा वाटीला खालून तेल लावून त्याच्या साहाय्याने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली कोथिंबीर वडीचं सहजपणे त्याच्यामध्ये निघली जाते. आता याला मी 15 मिनटासाठी थंड करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपली कोथिंबीर वडी बाहेर निघाली. आता आपण त्याला कट करून घेऊया. तुम्हाला हवे त्या प्रकारे तुम्ही कोथिंबीर वड्या कट करू शकता. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याला आकार देऊ शकता. पण इथं मी चौकोनी प्रकारात कोथिंबीर वड्या एक मीडियम साईजच्या कट करून घेते. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती छान अशी कोथिंबीर वडी बनवून तयार झाली. आता आपण त्याला डीप फ्राय करून घेऊया. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. तर कोथिंबीर वडी तळताना काळजी घ्यायची की तेल आपलं कडकडीत असं गरम झालं पाहिजे. मग मीडियम आचेवरती आपण त्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आणि कोथिंबीर तेलामध्ये टाकली की लगेच त्याला हलवत बसायचं नाही. एखादा मिनटं फुल गॅसवरती छान असं त्याला शेकून द्यायचं आहे आणि मगच त्याला उलटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आलटून पालटून एक 3 ते 4 मिनटामध्ये छान अशा खुसखुशीत कोथिंबीर वड्या तळून होत्यात. मी सगळ्या वड्या अशाच प्रकारे तळून घेतल्यात आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. जर तुम्हाला पण अशा आगळ्या वेगळ्या आणि चविष्ट पारंपरिक रेसिपी बघायला आणि खायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा किती छान आपली कोथिंबीर वडी बनवून तयार झाली. दिसते जितकी छान, चवीला पण तितकीच अप्रतिम लागते. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अशाच रेसिपी चॅनलवरती उपलब्ध आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.